नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी यामधला युनिट 3 कॉन्क्रीट हा चॅप्टर पाहत आहोत. तर आपण काल कॉन्क्रीटची डेफिनेशन वगैरे पाहिली होती. तर काय कॉन्क्रीटची डेफिनेशन? सिमेंट कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, सिमेंट अँड वॉटर इन अ सर्टन प्रपोर्शनल सो ॲज मेक अ कॉन्क्रीट डिझायर क्वालिटी. म्हणजेच काय? कॉन्क्रीट म्हणजे काय? वाळू, खडी, पाणी, सिमेंट याच्या प्रमाणबद्ध मिश्रणाला कॉन्क्रीट असं म्हणतात. तर आपण आज ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट हा पार्ट पाहणार आहोत. ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट, वेगवेगळे ग्रेड्स असतात कॉन्क्रीटचे. त्यामध्ये 3 ग्रेड्स पडतात कॉन्क्रीटचे: ऑर्डिनरी कॉन्क्रीट, स्टँडर्ड कॉन्क्रीट आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. हे 3 ग्रेड आहेत. त्यामध्ये ऑर्डिनरीमध्ये M10, M15, M20 हे ग्रेड पडतात. स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये M25 टू M55 इथपर्यंत ग्रेड पडतात. आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये M60 टू M80 इथपर्यंत ग्रेड पडतात. तसंच M म्हणजे काय? M म्हणजे मिक्स ऑफ कॉन्क्रीट. तर आपण एक एक ग्रेड पाहूया. ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट. The concrete is generally graded according to its compressive strength. The various grades of concrete are stipulated in Indian Standard 456-2000. म्हणजेच हे कॉन्क्रीटने त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती आहे, ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती टिकू शकतं याच्यावर नुसार हे ग्रेड पाडलेले असतात. म्हणजे ग्रेडनुसार आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॉन्क्रीटची ठरवू शकतो. तर हे ग्रेड घेतलेले कुठे? इंडियन स्टँडर्ड 456-2000 यामधून हे ग्रेड्स घेतलेले आहेत. द कॉन्क्रीट ग्रेड्स लोअर दॅन M20 आर नॉट सुटेबल फॉर रेनफोर्स कॉन्क्रीट वर्क्स. म्हणजे M20 ग्रेड असेल, M20च्या खालचा ग्रेड हा सुटेबल नाही होत रेनफोर्स कॉन्क्रीटला. म्हणजे RCCसाठी M20पेक्षा जास्त कॉन्क्रीटचा ग्रेड लागतो. ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट लोअर दॅन M35 आर नॉट बी यूज द पेरिस्टेटेड कॉन्क्रीट वर्क्स. म्हणजे M35च्या खालचा जो ग्रेड असतो तो प्रेस्टेटेड कॉन्क्रीट वर्कसाठी उपयोगात आणला जात नाही. तर ती माहिती दिलेली का? म्हणजे M20च्या खालचे रेनफोर्स कॉन्क्रीट वर्कसाठी उपयोग केला जात नाही आणि M25च्या खालचे प्रेस्टेटेड कॉन्क्रीट वर्कसाठी उपयोग केला जात नाही. तर आपण पहिला पार्ट पाहू, ऑर्डिनरी कॉन्क्रीट. ग्रेड्समधला ऑर्डिनरी कॉन्क्रीट. Ordinary concrete mix or nominal concrete mix are classified as per Indian Standard 456-2000 as M10, M15, M20, having minimum compressive strength after 20 days as 10 Newton per mm square and 15 Newton per mm square and 20 Newton per mm square respective. म्हणजेच M10, M15, M20 हे ऑर्डिनरी कॉन्क्रीटमधले ग्रेड आहेत. M10, M15, M20. म्हणजे त्याच्यामध्ये 28 दिवसामध्ये त्या कॉन्क्रीटने जर M10 असेल तर 28 दिवसामध्ये 10 न्यूटन पर MM स्क्वेअर ही त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. आणि M15 जर असेल तर 28 दिवसामध्ये त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 15 न्यूटन पर MM स्क्वेअर असते. आणि जर M20 असेल तर 28 दिवसामध्ये त्या कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 20 न्यूटन पर MM स्क्वेअर असते. हा झाला ऑर्डिनरी कॉन्क्रीट. त्यानंतर बी आहे स्टँडर्ड कॉन्क्रीट. स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये कोणते आहेत? M25, M30, M35, M40, M45, M50, M55 इथपर्यंत हे स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये येतात. त्याची माहिती पाहू. स्टँडर्ड कॉन्क्रीट मिक्स आर क्लासिफाईड ॲज पर इंडियन स्टँडर्ड 456-2000 ॲज M25, M30, M35, M40, M45, M50, M55 having minimum compressive strength after 28 days as 25 Newton per mm square, 30 Newton per mm square, 35 Newton per mm square, 40 Newton per mm square, 45 Newton per mm square, 50 Newton per mm square and 55 Newton per mm square respectively. म्हणजेच काय?
स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये जो आपण ग्रेड वापरतो M25, M30, M35, M40, M45, M50 आणि M55, या जर समजा M25 हा ग्रेड घेतला, त्याची 28 दिवसामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 25 Nm/mm² होते. त्यालाच आपण काय म्हणतो, स्टँडर्ड कॉन्क्रीट, आणि त्यालाच M25 ग्रेड असं संबोधलं जातं. पण तशाच प्रकारे M30, M35 असं M55 पर्यंत जर आपण समजा M55 हा ग्रेड घेतला, तर त्याची 28 दिवसामध्ये 55 Nm/mm² ही त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ठरवली जाते. त्यानंतर थर्ड आहे हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. यामध्ये M60, M65, M70, M75, M80 इथपर्यंत हे हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये धरले जातात. त्यामध्ये दिस ग्रेड्स आर क्लासिफाईड ॲज M60, M65, M70, M75, M80 स्पेशली यूज फॉर प्रेस्टेटेड कॉन्क्रीट गिविंग मिनिमम स्ट्रेंथ ऑफ 60 Nm/mm², 65 Nm/mm², 70 Nm/mm², 75 Nm/mm² अँड 80 Nm/mm² रिस्पेक्टिव्ह. म्हणजेच हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये जर आपण M60 हा ग्रेड घेतला, तर त्याची 28 दिवसामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 60 Nm/mm² एवढी असते. जर आपण तसंच M70 जर घेतला, तर त्याची 28 दिवसामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 70 Nm/mm² एवढी होते. हे झाले ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट्स. टेबल आहे पहा, ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट ॲज पर इंडियन स्टँडर्ड 456/2000. म्हणजे ऑर्डिनरी कॉन्क्रीटमध्ये M10, M15, M20 आणि त्याचे ग्रेड डिसायझेशन दिलेलं आहे. त्यामध्ये काय M10चं काय 1:3:6, M15चं काय 1:2:4, M20 1:1.5:3. म्हणजे M10मध्ये 1:3:6, म्हणजे 1 म्हणजे सिमेंटचं 1 प्रमाण, 3 म्हणजे वाळूचे 3 प्रमाण आणि 6 म्हणजे खडी. तसंच M15चं 1:2:4. 1 हा सिमेंटसाठी आहे, 2 हा फाईन ॲग्रिगेट म्हणजेच वाळू आणि 4 हा कोर्स ॲग्रिगेट म्हणजेच खडी. असं ऑर्डिनरी कॉन्क्रीटचं M20चं 1:1.5:3. म्हणजे त्याच्याच पुढं टेबलमध्ये स्पेसिफाईड कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ 150 mm³ ॲट 20 days in Nm/mm². ज्याची 10 Nm/mm², 15 Nm/mm², 20 Nm/mm² अशा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दिलेल्या आहेत. त्यानंतर स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये M30, M35, M40, M45, M50, M55 त्याचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहेत 30 Nm/mm², 35 Nm/mm², 40 Nm/mm², 45 Nm/mm², 50 Nm/mm² आणि 55 Nm/mm². त्यानंतर हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये M60, M65, M70, M75, M80 हे ग्रेड येतात. तर M60ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती 60 Nm/mm², M65ची 65 Nm/mm², M70ची 70 Nm/mm², M75ची 75 Nm/mm², M80ची 80 Nm/mm². हे त्यातले ग्रेडिसायझेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ह्या 28 दिवसाच्या दिलेल्या आहेत टेबलमध्ये. त्यानंतर मिनिमम ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट फॉर डिफरंट एक्सपोजर कंडिशन्स. त्यामध्ये अकॉर्डिंग टू द पर्पज फॉर विच कॉन्क्रीट इज यूज्ड, मिनिमम ग्रेड कॉन्क्रीट इज यूज्ड. म्हणजे आपल्या फायद्यानुसार कॉन्क्रीट ते आपण यूज करतो. मिनिमम ग्रेड इज कॉन्क्रीट इज यूज. म्हणजे मिनिमम कोणतं M10 ग्रेड इज रिक्वायर्ड फॉर RCC. मिनिमम M30 ग्रेड इज रिक्वायर्ड फॉर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर अँड इन सी वॉटर कन्स्ट्रक्शन. मिनिमम ग्रेड M40 अँड अबोव इट आर रिक्वायर्ड इन प्रेसिस्टेंट कॉन्क्रीट. म्हणजेच काय M10 हे ग्रेड RCCसाठी वापरलं जातं
M30 हे ग्रेड वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर, म्हणजे जिथं पाण्याचा जास्त अभाव असतो तिथं M30 ग्रेड वापरलं जातं. आणि त्यानंतर M40 पर्यंतचे ग्रेड हे प्रिस्टेस्टेड कॉन्क्रीटसाठी वापरले जातात. म्हणजेच M10 पर्यंतचे ग्रेड RCC पर्यंत, M30 पर्यंतचे रिटेनिंग स्ट्रक्चर ऑफ वॉटर म्हणजे सी वॉटर समुद्राच्या किनारी असे M30 पर्यंतचे वापरले जातात. त्यानंतर हाय स्ट्रेंथ अँड अल्ट्रा हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट इज यूज्ड फॉर रनवेज ऑफ एअरपोर्ट. म्हणजे हाय स्ट्रेंथ जे आपण पाहिले M60, M65, M70 असल्या प्रकारचे ग्रेड हे रनवेज ऑफ एअरपोर्ट म्हणजे विमानतळावर असले ग्रेड वापरले जातात कॉन्क्रीटसाठी. कॉन्क्रीटचे हे ग्रेड विमानतळासाठी वापरले जातात. फॉर ॲटोमॅटिक रिॲक्टर्स, स्काय स्क्रॅपर्स, व्हेरी हाय बिल्डिंग्स म्हणजे मोठमोठ्याले जे हाय बिल्डिंग असतात त्यासाठी हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट वापरले जातात. त्यानंतरचा पॉईंट आहे ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी कशी असते, कशावर अवलंबून असते. द ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इज इट्स ॲबिलिटी ऑफ विथस्टँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स टू विच इज एक्सपोज्ड. म्हणजे तिथल्या पर्यावरणावर ही ड्युरेबिलिटी कॉन्क्रीट अवलंबून राहते. तिथलं पर्यावरण कसं आहे, वातावरण कसं आहे याच्यावर ही कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी अवलंबून राहते. इट इज नेसेसरी टू एम्फेसाइज ड्युरेबिलिटी इन द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीट स्ट्रक्चर. आणि त्याबद्दल कॉन्क्रीटचं हे कंस्ट्रक्शन कसं झालेलं आहे, कशाबद्दल त्याची काळजी घेतलेली त्याच्याबद्दल ती ड्युरेबिलिटी अवलंबून असते. मेन रिक्वायरमेंट्स ऑफ ड्युरेबिलिटी ॲक्ट म्हणजे त्याच्या 4-5 ज्या मेन रिक्वायरमेंट्स त्या इथं दिलेल्या आहेत पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे अँड अप्पर लिमिट ऑफ वॉटर सिमेंट रेशो. म्हणजे अप्पर लिमिट असतं वॉटर सिमेंट रेशोचं त्याच्यावर ड्युरेबिलिटी अवलंबून असते. सेकंड आहे अ लोअर लिमिट ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट. जे लोअर लिमिट आहे सिमेंट कॉन्क्रीट त्याच्यावर पण ती ड्युरेबिलिटी अवलंबून असते. थर्ड आहे अ लोअर लिमिट ऑफ कॉन्क्रीट कवर टू रेनफोर्समेंट. म्हणजे लोअर लिमिट आहे कॉन्क्रीटचं त्याचं कवर रेनफोर्समेंट कशी केलेली त्याच्यावर पण ड्युरेबिलिटी अवलंबून असते. त्यानंतर फॉर ए गुड कॉम्पॅक्शन, त्याचं कॉम्पॅक्शन कसं केलेलं आहे, काय व्यवस्थित आहे की नाही त्याच्यावर पण ती ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट अवलंबून असते. ॲडक्युट क्युरिंग म्हणजे ती क्युरिंग काळजी कशा प्रकारे घेतलेली आहे, नंतर ॲडक्युट त्याला कसं केलेलं आहे त्याच्यावर पण ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट अवलंबून असते. हे झाले ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. त्यामध्ये पुढं अँड ॲडिशन कॉन्क्रीट शुड बी फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ हार्मफुल इन्ग्रेडियंट्स लाईक अल्कली ॲग्रिगेट्स रिॲक्शन्स, व्हॉल्यूम चेंजेस ड्यू टू नॉन कॉम्पॅक्टिबिलिटी ऑफ थर्मल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲग्रिगेट्स अँड सिमेंट पेस्ट, प्रेझेन्स ऑफ सल्फेट अँड क्लोराइड्स. म्हणजे त्यानंतर जर कॉन्क्रीटमध्ये आपण वेगवेगळ्या एनर्जी अप्लाय करतो त्यामध्ये ड्युरेबिलिटी ही अवलंबून असते. मग त्यामध्ये ॲग्रिगेट कसं वापरलेलं आहे, सिमेंट पेस्ट कशी बनवलेली आहे, त्यामध्ये सल्फेट आहे का, प्रेझेन्स ऑफ सल्फेट अँड क्लोराइड्स हे सर्व प्रकार त्यामध्ये आहेत का त्याच्यावर पण ड्युरेबिलिटी अवलंबून असते. इन केस ऑफ रेनफोर्समेंट कॉन्क्रीट ingress of moisture of air will facilitate the corrosion of steel, leading to an increase in the volume of steel and cracking and spalling of concrete cover. त्यामध्ये कॉन्क्रीटमध्ये आपण स्टील वापरतो त्याचं करोजन झालेलं आहे का, गंजलं आहे का ते त्यावर पण त्याची ड्युरेबिलिटी अवलंबून असते. आपण कवर मारतो लिडिंग ऑफ इन्क्रीज इन द व्हॉल्यूम स्टील, त्यानंतर क्रॅकिंग होते स्टीलची त्यावर त्याची ड्युरेबिलिटी असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वॉटर सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर डेफिनेशन द रेशो ऑफ वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट इन अ कॉन्क्रीट मिक्स इज कॉल्ड एज वॉटर सिमेंट रेशो. म्हणजे काय, द रेशो ऑफ वेट ऑफ वॉटरचा रेशो टू द वेट ऑफ सिमेंट म्हणजे वरती वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सिमेंट इज इक्वल टू वॉटर सिमेंट रेशो. It is usually expressed in liters of water required per bag of cement. म्हणजे युजली एक्सप्रेस आपण कसं करतो लिटर्स ऑफ वॉटर पाणी म्हणतो लिटर्स आणि रिक्वायर्ड पर बॅग ऑफ सिमेंटचे बॅग असतात त्या किती रिक्वायर्ड आहेत त्याच्यावर आपण ते अवलंबून असतं. पुन्हा एकदा डेफिनेशन
The ratio of weight of water to the weight of cement in a concrete mix is called water cement ratio. Now the next of concrete is controlled by the strength of concrete is controlled by the quantity and quality of its ingredients. त्यामध्ये तुम्ही क्वांटिटी किती वापरली, क्वालिटी कशी आहे इन्ग्रेडियंट्सची, त्यावर वॉटर सिमेंट रेशो अप्लाय होतो. Excess quantity of water creates segregation and bleeding, whereas insufficient quantity of water makes the concrete harsh and unworkable. त्यामध्ये सिग्रेशन म्हणजे बुडबुड्या येणे, ब्लिडिंग वगैरे असं आपण प्लास्टर केल्यानंतर होतं ते पहा कॉन्क्रीटमध्ये. The strength of concrete is controlled by the quantity and quality of its ingredients. Excess quantity of water creates segregation and bleeding, whereas insufficient quantity of water makes the concrete harsh and unworkable. म्हणजे जर इन्सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर जर वापरले आपण तर कॉन्क्रीट हार्श अँड अनवर्केबल होतं, जास्त जर पाणी वापरत आलं तर. Therefore, it is necessary to add optimum quantity of water to allow hydration of cement completely and to make the mix workable enough such that can be easily placed inside the formworks and around the reinforcement. Water is used for making concrete of 3 different purposes. म्हणजे पाणी जिथं वापरत येतं तिथं कॉन्क्रीट फॉर 3 डिफरंट पर्पजेस आहेत, त्याचे 3 पर्पजेस आहेत: फॉर मिक्सिंग, फॉर क्युरिंग अँड फॉर वॉशिंग. म्हणजे 3 प्रकार त्याचा उपयोग होतो. मिक्सिंगसाठी पण होतो, क्युरिंगसाठी पण होतो आणि वॉशिंगसाठी पण वॉटरचा उपयोग होतो. त्यानंतर आउट ऑफ दिस द quality and quantity of water mixing of permanent importance because it ultimately affects the strength of concrete. अशा प्रकारे वॉटर सिमेंट रेशो हा पॉईंट आपण पाहिला. वॉटर सिमेंट रेशोची डेफिनेशन: द रेशो ऑफ वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट इन अ कॉन्क्रीट मिक्स इज कॉल्ड ॲज वॉटर सिमेंट रेशो. तर पाण्याचा 3 प्रकार उपयोग होतो: फॉर मिक्सिंग, फॉर क्युरिंग, फॉर वॉशिंग. त्यानंतर क्वालिटी ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरची क्वालिटी कशी पाहिजे, आपण वापरलं कॉन्क्रीटसाठी पाणी कशा प्रकारे वापरलं पाहिजे, कसं पाणी पाहिजे त्याबद्दल माहिती आहे. इट इज अ पॉप्युलर बिलीफ अँड यारस्टिक्स दॅट वॉटर इज फिट फॉर ड्रिंकिंग, इट इज फिट फॉर मेकिंग कॉन्क्रीट. म्हणजे ते पिण्यायोग्य पाणी असलं पाहिजे, ते आपण कॉन्क्रीटसाठी वापरणार आहे ते. सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर कॉन्क्रीट मेकिंग इज चेकड बाय comparing its 7 days and 28 days strength with compaction cubes made with distilled water. त्यामध्ये डिस्टिल्ड वापरायचे 7 ते 28 दिवसाचं त्यामध्ये स्ट्रेंथ कॉम्पॅक्शन झाली पाहिजे. इफ द कॉम्प्रेशन स्ट्रेंथ अप टू 90% द सोर्स ऑफ वॉटर मे बी ॲक्सेप्टेड. म्हणजे 90% पाणी ते ॲक्सेप्ट करतं 7 ते 28 दिवसापर्यंत. This creation can be adopted safely in places like coastal area or marshy area or in other place where the available water brackish. या पद्धतीने carbonates and bicarbonates of sodium and potassium also affect the setting time of cement. Salt of manganese, tin, zinc, copper and lead cause significant reduction in strength of concrete. यामध्ये याचा वापर झाला पाहिजे. And silt and suspended particles have been found to be undesirable as these interfere with the setting, hardening and bonding. Algae in mixing water causes a reduction in strength of concrete by combining with cement to reduce the bonding or by causing air entrainment of concrete. या पद्धतीने कॉन्क्रीटमध्ये क्वालिटी ऑफ वॉटर वापरली जाते. तर आपण आज ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट, ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट अशा पद्धतीने हे पाहिलं आहे. ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशो, परत क्वालिटी ऑफ वॉटर
हे 4-5 पॉईंट आज घेतलेले आहेत. तर ग्रेड्स कोणते कोणते आहेत? 3 ग्रेड्स आहेत ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट: ऑर्डिनरी कॉन्क्रीट, स्टँडर्ड कॉन्क्रीट आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. ऑर्डिनरी कॉन्क्रीटमध्ये M10, M15, M20 हे 3 ग्रेड आहेत. परत स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये M30, M35, M40, M45, M50, M55 हे स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये ग्रेड मोडतात. आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये M60, M65, M70, M75 अँड M80 हे ग्रेड मोडतात. तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 28 दिवसामध्ये जेवढी होते त्यालाच ग्रेड म्हणतात. M10ची 10 Nm/mm² 28 दिवसामध्ये होते. तसेच M15ची 15 Nm/mm² ही 28 दिवसामध्ये होती. M20ची 20 Nm/mm² ही 28 दिवसामध्ये त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ होते. अशाच पद्धतीने M10 ग्रेड हा RCCसाठी वापरतात. M30 ग्रेडपर्यंतचे कॉन्क्रीट हे रिटेनिंग स्ट्रक्चर्स, सी वॉटर कन्स्ट्रक्शन्स यासाठी वापरले जातात. आणि M40 अँड अबोव ते प्रेस्टिटेड कॉन्क्रीटसाठी वापरले जातात. आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट हे आणि अल्ट्रा हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट हे इट इज यूज फॉर रनवेज ऑफ एअरपोर्ट, म्हणजे विमानतळावर जे हे असतात खालचे रनवेज असतात त्याच्यासाठी हाय स्ट्रेंथ आणि अल्ट्रा हाय स्ट्रेंथ ग्रेड हे वापरले जातात. परत हाय बिल्डिंग्स, व्हेरी हाय बिल्डिंगसाठी पण अल्ट्रा हाय स्ट्रेंथ ग्रेड्स वापरले जातात. त्यानंतर ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट, त्यामध्ये फर्स्ट आहे ॲन अपर लिमिट ऑफ वॉटर सिमेंट रेशो, सेकंड अ लोअर लिमिट ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट, थर्ड अ लोअर लिमिट ऑफ द कॉन्क्रीट कवर टू रेनफोर्समेंट फॉर गुड कॉम्पेशन ॲडग्वेट क्युरिंग, म्हणजे त्याच्यावर ड्युरेबिलिटी ही अवलंबून राहते. 4-5 गोष्टीनंतर त्यानंतर आपण पाहिलं वॉटर सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो म्हणजे द रेशो ऑफ वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट इन अ कॉन्क्रीट मिक्स इज कॉल्ड ॲज वॉटर सिमेंट रेशो. म्हणजे काय? द रेशो ऑफ वेट म्हणजे वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सिमेंट इज इक्वल टू वॉटर सिमेंट रेशो, हा त्याचा फॉर्म्युला. का? वॉटर सिमेंट रेशो इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सिमेंट. त्यामध्ये वॉटरचा उपयोग फॉर मिक्सिंग, फॉर क्युरिंग अँड फॉर वॉशिंगसाठी वॉटरचा उपयोग होतो. पण क्वालिटी ऑफ वॉटर कसं असतं, कसं पाहिजे पिण्यायोग्य पाणी कॉन्क्रीटसाठी आपण वापरू शकतो. 7 ते 28 दिवस हे आपण क्युरिंगसाठी पाणी वापरू शकतो. त्यानंतर आहे हायड्रेशन ऑफ सिमेंट. हायड्रेशन ऑफ सिमेंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. काय हायड्रेशन ऑफ सिमेंट? सिमेंट व्हेन मिक्स्ड विथ वॉटर फॉर्म्स हायड्रेटेड कंपाऊंड्स of very low solubility. The reaction of cement with water is exothermic in nature. The reaction releases a lot of heat which is called as heat of hydration. Then heat of hydration, the cementचं हायड्रेशन होतं पहा, that's called as heat of hydration. आज आपण एवढं पाहिलं. ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशो, ड्युरेबिलिटी ऑफ water and durability of concrete and grades of concrete. Okay, thank you.